The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। माता पितु उपठानं पुत्रदारस्य संगहो अनाकुला ये तं मंगलमुत्तम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी 19 डिसेंबर 2024 रोजी आपल्या मेहकर येथील श्रद्धावान धम्म उपासक उपासिका अवसरमोल परिवारातील धम्म उपासिका पल्लवीताई मंगेश अवसरमोल यांची सुपुत्री शरण हिच्या 7व्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण श्रद्धापूर्वक पूजनीय भिक्खू संघास या ठिकाणी निमंत्रित करून शरण हिच्या निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी तथा परिवाराच्या सुख शांतीसाठी आपण परित्राण बुद्ध पूजा आणि धम्मदेसनेचे आयोजन केलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, संपूर्ण अवसरमोल परिवार ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं, फोन केले आणि खरं तर ज्यांच्यामुळे आम्ही आज आपल्या परिवारामध्ये आलो अशा आमच्या पुणे येथील उषाई शांताराम बाबा उपरवट आणि त्यांच्या माध्यमातून इथे आम्हाला ज्यांनी फोन करून बोलावलं अशा आपल्या पूजाताई अवसरमोल आणि अवसरमोल आई, त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट आणि हे तर इथं भाड्यानं राहतात अवसरमोल म्हणून, पण ज्यांच्या घरात भाड्यानं राहतात ते पण अवसरमोलच आहेत, म्हणजे संपूर्ण मेहकरच अवसरमोलच बनलाय आणि त्यामुळे संपूर्ण अवसरमोल परिवार त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री, त्याचबरोबर दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करून आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता 2500 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आहे। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज शरणचा जन्मदिवस आहे आणि हे नाव मोठं युनिक आहे। शरण नाव बघा, एक काळ होता तुमच्या आई वडिलांचे जर नाव
आता सकाळीच मला एका प्राध्यापक महोदयांचा फोन आला होता आणि त्यांना मी नाव काय आहे असं विचारलं तर त्यांनी आडनाव सांगितलं. मी त्यांना पुन्हा विचारलं तुमचं नाव काय आहे तर त्यांनी पुन्हा आडनाव सांगितलं. मी म्हटलं तुमचं नाव आणि तुमचं आडनाव काय आहे माता पित्यानं ठेवल्यावर. तर त्यांनी भलतंच नाव सांगितलं. बघा, भलतंच सांगितलं म्हणजे त्यांचं नाव ठेवलंय. आता ते सांगत नाही तर ते ऐकतील बाबा म्हणतील म्हणते तुम्हाला फोन केला तुम्ही प्रवचनातच सांगितलं. म्हणजे जसं पहिल्या काळात उकंड्या असं काय काय नाव होतं बघा, भलतेच काहीतरी नाव होते मायबापाने ठेवलेले. तर तसं त्यांचं नाव होतं. आहेत प्राध्यापक, फार हुशार आहेत एकदम, पण माता पित्यानं त्या काळातल्या परिस्थितीनुसार नाव ठेवलं तेव्हाच. आता तुम्ही जर पाहिलं आता बघा, ही आपली चारिका इथे बसलेली आहे मोबाईल मध्ये डोकं घालून, मग तिचं नाव चारिका ठेवलं. आणि आज ज्या बालिकेचा बर्थडे आहे तिचं नाव बघा शरण ठेवलं. बुद्ध शरण, धम्म शरण, संघ शरण असं जगभरातील लोक 2600 वर्षांपासून म्हणत असतात. बघा, बुद्धं शरणं, शरणं हे पाली आहे आणि शरण हे संस्कृत किंवा मराठी किंवा हिंदी मध्ये म्हणतात शरण. म्हणजे आपल्या शहामृगाचं श ते शरण, ते झालं हिंदी, संस्कृत आणि मराठी मध्ये. आणि आपण जे त्रिशरण पंचशिलात बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो त्याच्यात सस्याचा स शरणं, तर ते आहे पाली. तर पालीचं मराठी, हिंदी, संस्कृत आहे शरण. तर बघा, बुद्धाशी संबंधित, धम्माशी संबंधित आणि संघाशी संबंधित नाव पल्लवीताई आणि मंगेश यांनी आपल्या सुपुत्रीचं ठेवलंय शरण म्हणून. तेव्हा शरणचा आज 7वा जन्मदिवस आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये तिचं अभिनंदन करावं, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. आम्ही सुद्धा आज आपल्या परिवाराच्या वतीने जे काही दानपुण्य केल्या जात आहे, या संपूर्ण दानपुण्याच्या प्रभावाने शरण हिला निरोगत्व प्राप्त हो, तिला उदंड आयुष्य प्राप्त हो. आणि माता पित्यांना अभिप्रेत असलेली शरण म्हणजे खरोखरच बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जाणारी शरण तिच्यामधून माता पित्यांनी निर्माण करो, असा माता पित्यांच्या प्रती सुद्धा मी एक मंगल मैत्रीचा भाव व्यक्त करतो. बघा, तुम्ही संसारिक लोक आहात आणि या जगात सर्वात जास्त संसारिकच लोक आहेत. तुम्ही कुठल्या देशात जा, गावात जा, शहरात जा, साधू संन्यासी फार कमी, म्हणजे काय बोटावर मोजण्या एवढे भेटतील तुम्हाला. पण गृहस्थ लोक म्हणजे संसारिक लोकच जास्त आहेत. ते सगळ्या जाती धर्माचे आणि कुठे राहणारे असतील, गरीब श्रीमंत. तर भगवंताचा जो धम्म आहे तो भगवान बुद्धांनी फक्त काही भिक्खूंसाठीच शिकवला नाही, दिला नाही, सांगितला नाही, तर तो गृहस्थांच्या साठी पण दिलेला आहे. आता मी ही जी गाथा म्हणालो प्रारंभी, हे बुद्ध वचन आहे. महामंगल सुत्त तुम्ही जर ऐकलं असेल, भगवंताचं वचन आहे, त्याच्यामध्ये अत्यंत सुंदर सुप्रसिद्ध असा भगवंताचा उपदेश आहे महामंगल सुत्त म्हणून. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती विस्ताराने तो आम्ही शिकवलेला आहे. एका वर्षावासामध्ये तुम्हाला वेळ मिळाला तर निश्चितच ऐका. कारण जीवन काय आहे, आपलं आई म्हणून काय कर्तव्य असते, वडिलांचं वडील म्हणून काय कर्तव्य असते, मुलांचं आई वडिलांच्या प्रती काय कर्तव्य असतं, बायकोचं नवऱ्याच्या प्रती काय कर्तव्य आहे, नवऱ्याचं बायकोच्या प्रती काय कर्तव्य आहे, मित्राचं मित्राच्या प्रती काय कर्तव्य आहे, एकंदरीतच सर्वांच्या एकमेकांच्या बद्दल आपलं काय कर्तव्य आहे, आपलं आचरण कसं असावं, आपला स्वभाव कसा असावा, सुखी जीवनासाठी नेमकं काय पाळावं, काय धरावं, काय सोडावं, याचा एकंदरीत अत्यंत सुंदर असा उपदेश आपल्या भगवान बुद्धांनी दिला. बघा, त्याच महामंगल सूक्तातील गाथा मी सुरुवातीला प्रारंभी म्हणालो, माता पितु उपठानं पुत्तदारस संग हो अनाकुलाच कम्मंता येतं मंगलमुत्तमं. येतं मंगलमुत्तमं म्हणजे हेच उत्तम मंगल आहे असे कोण म्हणतात, भगवान बुद्ध म्हणतात. हेच उत्तम मंगल आहे. कोणतं उत्तम मंगल आहे म्हणाले भगवान बुद्ध, माता पितु उपठानं म्हणजे आई वडिलांचा पालन सेवा करणे. उपठानं माहिती तुम्हाला, माता पितु उपठानं आई वडिलांची सेवा करणे. आणि पुत्र दारस संग हो म्हणजे मूल बाळ बायको यांचा सांभाळ करणे. येतं मंगलम उत्तम म्हणजे हे उत्तम मंगल. आता बघा, आज जर आपण पाहिलं सर्वत्र आपल्या देशात काय आणि जगात काय,
लोकांकडे पैसा भरपूर आहे. आता म्हणायला गरिबी राहिलेली आहे. एखाद्या भिकाऱ्याचे घर जरी चेक केलं हकीकत मध्ये तर लय पैसे सापडतात. मागे ठाण्याला एका भिकाऱ्याचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. त्याची अशी झोपडी होती मळकटलेली. पोलिसांनी सर्च केलं, त्याचं काय आयडेंटिफाय होते काय, आयडी कार्ड वगैरे काही सापडते का, तर त्या झोपडीमध्ये गोणीमध्ये पोत्यामध्ये भरून नोटा होत्या. म्हणून म्हणायला गरिबी आहे. गरिबी आहे ऍक्च्युली आपल्या देशामध्ये, पण एवढी पण गरिबी नाही की खरंच आपण भिकच मागितली पाहिजे. कारण ते लोक सांगतात वेगळं आणि असतात वेगळं. बरं गरिबी म्हणावं तर आम्ही लग्न लावतो की नाही, कार्यक्रमाला कुठं बोलवतो आम्हाला लग्नाला. आता जे म्हणजे कोणावर टीका नाही करत बापा, पण सांगतो तुम्हाला आहे म्हणतात गरिबी, पैसेच नाही म्हणतात काय करावं. म्हणजे द्यायचं झालं कोणाला समजा असं काही किंवा काही करायचं झालं सामाजिक धार्मिक की म्हणतात गरिबी आहे म्हणतात फार. आणि लग्न पाहाव त्यांच्या पोरीचं पोराचं तर बापा लॉनवर लग्न. आणि कोणतं लॉन 1 लाखाच्या खाली भेटते तुमच्या मेहकरला तरी भेटते का? किती टोलेजंग लग्न होतात. किंवा सगळ्या गोष्टी प्रत्येक घरात टीव्ही आहे. आता तर ते बटनाचा मोबाईल तर बंदच झाला. एका घरात 4 5 मोबाईल असतील, अँड्रॉइड मोबाईल असतील की नाही. तर हे सांगतो यासाठी की आज लोकांकडे श्रीमंती आहे, धन आहे, पद प्रतिष्ठा आहे, शिक्षण आहे, परंतु मानसिकता जी आहे ती मानसिकता मात्र गरीब होत चाललेली आहे. कारण मानसिकता गरीब कशी होत चाललेली आहे, आई वडिलांचं महत्व कमी होत चाललेलं आहे. प्रेम त्यांच्यातलं मुलांमध्ये आई वडिलांमध्ये जे प्रेम पाहिजे होतं, जिव्हाळा पाहिजे होता, तो कमी होत चाललेला आहे. पती पत्नीच्या नात्यामध्ये जे प्रेम आपुलकी जिव्हाळा पाहिजे ते कमी होत चाललेला आहे. माणसं माणसाला वेळ द्यायला आता म्हणजे पाहत नाहीत, वेळ नाहीये लोकांकडे. हे पैसे म्हणतात तुम्ही आणि तूच जा दुकानावर, तुला काय घ्यायचं ते घे. आज गणित असं आहे बघा. किंवा जे आई वडिलांच्या बाबतीत म्हणतील की नाही, आई बाबा हे पैसे घ्या आणि तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, पण सोबत बसायला वेळ नाहीये, सोबत राहायला वेळ नाहीये, डोक्यावर हात ठेवायला वेळ नाहीये, पाठीवर थाप मारायला वेळ नाहीये, खांद्यावर हात ठेवायला वेळ नाहीये, सुख दुःख वाटून घ्यायला वेळ नाहीये. पैसा भरपूर आहे पण आपल्या माणसांना किमान वेळ द्यायला माणसांकडे वेळ उरलेला नाहीये. आणि त्यामुळे भगवंताने त्या काळामध्ये शिकवलं आई वडिलांची सेवा केली पाहिजे, मूल बाळ बायको यांचा नीट सांभाळ केला पाहिजे. आपल्याकडून त्यांना काय हवं आहे, आपल्याकडून त्यांना काय पाहिजे आहे, आपल्याकडून त्यांचं मन दुखतंय का, आपल्यामुळे ते खुश आहेत का, आपल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे की आपल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर भीती आहे, हे चेक केलं पाहिजे की नाही, चेक केलं पाहिजे की नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, कधी कधी काही घरात पलंग एकच आहे, नवरा बायको असतील की घरचे मायबाप असतील की लेकरं असतील, पण परिस्थिती काही ठिकाणी अशी आहे, एकाच पातेल्यातली भाजी वरण खातील, एकाच ताव्यावरच्या पोळ्या चपात्या भाकरी खातात, एकाच घरात राहतात, त्याच भांड्यातलं त्याच हंड्यातलं पाणी पितात, परंतु एकाच घरातले रक्ताच्या नात्यातले लोक असून देखील एकमेकांकडे पाहायला सुद्धा वाईट समजतात. मी पाहू का म्हणतात, आणि मी बोलू का, आणि मी विचारू का, आणि मी पाया पडू का, मी काय असाच आहे का म्हणतात. आता असंच आहे म्हणून तर पडत नाही पाया, असंच आहे म्हणून तर बोलत नाही, असंच आहे म्हणून तर हात जोडत नाही. जर चांगले असते तर हात जोडले असते, चांगले असते तर पुढे होऊन बोलले असते, चांगले असते तर पुढे होऊन माफी मागितली असती. असेच असतात म्हणून तर शरण जात नाहीत, असेच असतात म्हणून तर पाया पडत नाहीत, असेच असतात म्हणून तर विचारपूस करत नाहीत, असंच असतात म्हणून तर समोरच्याला समजून घेत नाहीत, असेच असतात म्हणून तर स्वतःची चूक होऊन माफी मागत नाहीत. बापा तुम्ही नका नाराज हो, तुम्ही काय तसे नसाल. पण घर की कहाणी तुम्हाला सांगतो अशीच आहे. व्यवहारामध्ये जर पाहिलं कौटुंबिक कलह प्रचंड वाढलेले आहेत. म्हणजे रक्ताचे नाते असून सुद्धा घर मोठमोठे झालेले असून सुद्धा एकमेकाशी जर पटत नसेल, एकमेकाला पाण्यात पाहत असतील, एकमेकाला विचारपूस करत नसतील, तर मला सांगा आपल्या हाताने आपली फजिती करून घेणार आहे की नाही. आपल्या हाताने आपल्याला त्रास देणं आहे, आपल्या घरच्या लोकांना त्रास देणं आहे ना. म्हणून आपल्या भगवंताने सांगितलं त्या काळामध्ये की आई वडिलांची सेवा करा आणि मूल बाळ बायको यांचा सांभाळ करा. तर काही घरात उलट गणित आहे. तुमच्याकडे नसेल बापा. बायको ती सेवा करते, माय बापाला मी सांभाळतो म्हणते. आता भगवान म्हणाले माय बापाला कोणी सांभाळू शकत नाही. सांभाळणं कसं, कुत्र्याला सांभाळावं लागते, जनावरांना सांभाळावं लागते नाही का. तर माय बापाला सांभाळण्याचा कसा विषय राहील. भगवंताचं वचन काय, माता पितू उपट ठाण म्हणजे सेवा करा.
आई वडिलांची काय केल्या जाते? सेवा. गुरूंची काय केल्या जाते? सेवा. आणि सांभाळ केल्या जाते बायकोचा, लेकराचा, गणगोताचा सांभाळ केल्या जाते, नाही का? पण गणित खरंच काही काही ठिकाणी उलटीच आहे. बायकोचा शब्द खाली पडू देत नाही आणि आई म्हणत असेल किती दिवस झाले बाबू माझ्या गोळ्या संपल्या, घेऊन ये ना. मला तेच काम आहे का म्हणते. तुम्ही नसाल म्हणत बाबा मंगेश तर तसा बिलकुलच नसेल. दादा आहे तसा बिलकुलच नसेल. पण बऱ्याच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे बघा. तुम्ही काय त्याला अपवाद नसाल. हे मायबाप लय पुण्यवान समजतो मी, की ज्यांचा सुपुत्र, ज्यांची मुलं त्या मुलांच्या बायको सोबतही नीट राहत असतील, तिचाही व्यवस्थित सांभाळ करत असतील, लेकरांचाही व्यवस्थित सांभाळ करत असतील आणि माता पित्यांनाही तसंच सारखं प्रेम देत असतील, ते मुलं हे सुपुत्र म्हणून घेण्याच्या लायकीचे असतात. पण ज्यांना बायको माय ह्याच्यामध्ये असा म्हणजे काय म्हणू त्याला फरक वाटते, किंवा म्हणजे मायचं काही खरं नाही, बाबाचं काही खरं नाही, बहिणीचं काही खरं नाही, भावाचं काही खरं नाही आणि बायकोच सर्व काय, म्हणजे असं टीका करत नाही मी, सगळ्या ठिकाणी तशी परिस्थिती नाही आहे. पण असं कधी कोणी वागू नये म्हणून भगवंतांना अगोदरच सांगून ठेवलं 2500 वर्षापूर्वी की बा आई वडिलाची सेवा करा, त्यांना प्रेम, आपुलकी, जिव्हाळा काय कमी जास्त देत राहा. कारण आपण लहान असल्यापासून, इवन आपण गर्भात असल्यापासून आपल्यासाठी काय खायचंय, काय नाही खायचंय, बसायचंय, उठायचंय याचा विचार केला जातो की नाही? केला जातो की नाही? तर मग आपण आई वडील म्हातारे झाल्यावर त्यांचा विचार केला पाहिजे की नाही? जे मायबाप आपल्याला बोटाला धरून चालायला शिकवतात, पप्पा मन, मामा मन असं म्हणतात बघा, ते म्हणणार नाही आई मन, मम्मी मन, हे नाही शिकवले जाते. अगोदर तर मामा म्हणायला शिकवले जाते. मामा मन बाळा, पप्पा मन बाळा, आई मन बाळा शिकवले जाते की नाही? आता आम्ही लहान होतो ना, कोणाची शिकवत नाही आई, कुणाचे वडील शिकवत नाही, नाही का? तो आनंद असतो बा. आपला बाळ मम्मी म्हणते, पप्पा म्हणते, मामा म्हणते, काका म्हणते, दादा म्हणते, आई म्हणते, काय जे म्हणते ते. तर म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे बघा, की आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे आणि त्यासाठी माता पिता चांगले असायला पाहिजे. आणि म्हणून घरामध्ये सर्वांना समान आपण समजलं पाहिजे. आणि मी तर आमच्या भगिनींना, ज्या सुनबाया आहेत, तुम्हीच नाही बापा, आपल्या देशातल्या सगळ्या म्हणजे सुनबाया, हे जे कॅरेक्टर आहे सुनबाई म्हणूनच, म्हणजे पार्ट आहे ना सुनबाई, घरातले पार्ट असतात बघा. आम्ही घरातलं बघा, सासूचं एक पार्ट आहे, सासऱ्याचं एक पार्ट आहे, जावयाचं एक पार्ट आहे, सुनेचं एक पार्ट आहे, ननंदचं एक पार्ट आहे, दिराचं एक पार्ट आहे, भाऊजीचं एक पार्ट आहे. हे पार्ट आहे ना वेगवेगळं. आणि ते आपल्या आपल्या त्या तोऱ्यात मग समजा तुम्ही नाही पण राहता. जावई म्हणते माझा मान सन्मान झाला नाही, जातच नाही सासरवाडीमध्ये, जातच नाही सासरवाडीमध्ये. लेकही म्हणते भावानं मला साडी चोळी घेतली नाही, मी जात नाही म्हणते मायरामध्ये. माय बाप जोपर्यंत आहे म्हणते जातो तोपर्यंत, त्यानंतर जात नाही बघा. तर भगवंताने प्रत्येकाला ज्याचं त्याचं कर्तव्य शिकवलेलं आहे, प्रत्येकाला ज्याचं त्याचं कर्तव्य शिकवलंय. आणि मी हे सारं यासाठी सांगतो आहे की भगवान बुद्ध म्हणाले, जर माता पित्याची सेवा आणि मूल बाळ बायको यांचा सांभाळ करणारी लोक ज्या घरामध्ये असतील त्याच घरामध्ये, म्हणजे आपण ते म्हणत नाही तसं, पण ज्याला लक्ष्मी नांदणे म्हणतात. लक्ष्मी नांदणे म्हणजे काय, तर कोणती दुसरी बाई येऊन नांदण्याचा विषय नाही आहे, काही कोण्या दगडातून येऊन नांदण्याचा विषय नाही आहे. तर लक्ष्मी नांदणे याचा विषय असा आहे की त्या घरामध्ये सुख, शांती, समाधानाच्या नद्या वाहत असतात. आणि कोणत्या घरात वाहतील, तर लय पैसे असतात त्याच घरात सुख शांतीच्या नद्या वाहत नाही. कोणाच्या घरामध्ये वाहतात, की ज्या घरामध्ये माणसं माणसांना किंमत देतात, माणसं माणसांचा आदर करतात, सन्मान करतात, माणसं आपापलं कर्तव्य काय आहे हे ओळखतात, त्याच घरात सुख शांती नांदेल. आता काय पैसे येऊन सांगतील का, लय आपल्या तुमच्याकडे लय जमा केलंय, आता तुम्ही सुखी राहाल, असं आहे का काही गणित? घर लय मोठं बांधले तर घर म्हणेल का तुम्ही सुखी राहा? आता घर छोटा असो की मोठं असो, पैसे बँक बॅलन्स किती वाढलेला असो की बिलकुल कंगाल असो, सुख त्याच घरामध्ये आहे की ज्या घरामध्ये आई वडिलांना सन्मान मिळतो, त्यांची सेवा केली जाते, किंवा मूल बाळ बायको यांच्यासोबत त्यांचा नीट सांभाळ केला जाते. सुख त्याच घरात नांदते. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की जर घरातले वडीलधारी लोक चांगले असतील, मायबाप चांगले असतील, तर घरातले लेकरं चांगले निघतीलच. नुसताच पैसा आहे आणि कोणाचं कोणाशी पटत नाहीये, धार्मिकता नाही, सील नाही, दान नाही, काय ध्यान नाही, काहीच नाही, ध्यानावर होत नाही, आणि काय ढेकळं मिळेल लेकरांना? मग तुम्हीच सांगा. तुम्ही म्हणजे सर्व काही असून जर संस्कार दिले जात नसतील लेकरांना, आणि लेकरं तरी कोणाकडे पाहून मोठे होतात, कोणाकडे पाहून शिकतात?
घरातले आई वडील जे काही आजी आजोबा काका मामा जे काही घरात वडीलधारे लोक आहे त्यांच्याकडेच पाहून बोलायला त्यांच्यासारखं शिकतात, वागायला त्यांच्यासारखं शिकतात, सगळ्या बाबतीत लेकरं तसेच निघतात बघा. आणि म्हणून तुम्ही म्हणता बापा हे कोणावर गेलं, मम्मीवर गेलं म्हणते, पप्पावर गेलं म्हणते, आजीवर गेलं, आजोबावर गेलं. आता त्या मम्मीवर आणि आजीवर आणि आजोबावर जायला त्यांच्यात चांगली क्वालिटी जर असेल तर ठीक, नाही तर नुसतं जाण्यात काय अर्थ आहे. समजा एखादी समजा आता जाऊ दे समजा एखादा पप्पा बरोबर नसेल, तंबाखू खाणारा असेल समजा, दारू पिणारा असेल समजा, बायकोला मारणारा असेल समजा, त्याच्या आई वडिलाची सेवा न करणारा असेल समजा, तर त्या लेकराला कोणत्या इंग्लिश शाळेत घाला. ते शाळेतलं शिक्षण वेगळं, ते झालं पोटा पाण्यासाठी शिकवणं, नाही का. उद्या चांगली नोकरी लागावं, चांगला पगार मिळावा, मिळेल बिकाने नोकरी लागेल. पण जीवनाच्या शिक्षणाचं काय, कोणाशी कसं बोलावं, कोणाशी कसं वागावं, कोणाला प्रेम द्यावं, काय सगळ्या गोष्टी ह्या कोणाकडून शिकतात लेकरं? घरच्यांकडून. हे बाळ कडू प्राप्त होत असते. आणि म्हणून बहुसंख्य मुलं जी असतात ती घरातल्या वडीलधाऱ्या लोकांसारख्याच स्वभावाची होत असतात. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं, खाणं, पिणं सगळ्या गोष्टी. म्हणून भगवंतानं सांगितलं घरात धार्मिक वातावरण असलं पाहिजे. आणि धार्मिक वातावरण म्हणजे तरी काय, तर शील पालन करणारे लोक असले पाहिजे, पंचशील पालन करणारे लोक असले पाहिजे, अष्टशील पालन करणारे लोक असले पाहिजे, माता पिता आणि म्हाताऱ्या लोकांची सेवा करणारे लोक असले पाहिजे, एकमेकांना प्रेम आपुलकी जिव्हाळा देणारे लोक असले पाहिजे, गरीब दीन दुबळे यांना मदत करणारे लोक असले पाहिजे, धम्मगुरूचा सन्मान करणारे लोक असले पाहिजे, बुद्ध विचारांप्रमाणे वागणारे लोक असले पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारांची, त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या कार्याची, त्यांच्या कुर्बानीची, समर्पणाची जाणीव ठेवणारे लोक पाहिजे, त्यांच्या ऋणात राहणारे लोक पाहिजे. तर आपल्या लेकरांना बाबासाहेब समजतील, बुद्ध समजतील. आणि जर नाही समजले तर मग काही खरं नाही. आणि हा एक वेगळा उपदेश. दुसरा उपदेश लेकरा बाळांच्या बाबतीत असा आहे की मी तर पल्लवीताईन मंगेशचं अभिनंदनच करेल, बापा पोरीचा 7वा बर्थडे करत आहेत. कारण आपल्या देशामध्ये पोरावर लय जोर आहे. काही काही घरी जातो, तुम्हाला किती मुलं आहे म्हणल्यावर ते म्हणते बा 4-5 मुली आहेत म्हणते. आम्ही सांगतो बापा एवढे कसे काय, ते सांगते वाट पाहिली म्हणते. ती म्हणतो कोणाची वाट पाहिली, तर ते म्हणते पोराची वाट पाहिली म्हणते. पोरगा होऊ द्या, पोरगा होऊ द्या. ना असं करता करता वेळ मांडवायला जाते. कोणाला होते तर कोणाला होत नाही. आता तो काही विषय आहे का. आणि या बाबतीत आपल्या देशामध्ये अज्ञान असं आहे की बिचाऱ्या महिलांना त्रास दिला जाते जर मुलगा होत नसेल तर. मी तर म्हणतो कधी विज्ञानच्या शाखेत कॉलेजमध्ये गेले असते तर समजलं असतं की मुलगा कोणाला होते आणि मुलगी कोणाला होते. आमचं सायन्स होतं तर आम्हाला शिकवलं ते 11वीला असताना की मुलगा कोणाला होते आणि मुलगी कोणाला होते ते, नाही का. तुम्हाला तर तुम्ही शाळेत गेले असाल तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असेल. म्हणजे त्याच्यात मुलीचाच दोष असतो का स्त्रीचाच दोष असतो काय, तर अजिबात नाही आहे. विज्ञान तसं सांगत नाही आहे की स्त्रीचाच दोष असेल, कुणाला मुलगा व्हावा आणि कुणाला मुलगी व्हावी. आणि म्हणून मुलीचे बर्थडे फार कमी ठिकाणी मनवल्या जातात. एकदा पल्लवीताईसाठी मंगेशसाठी टाळ्या वाजवा बाबा. मुलाचेच बर्थडे होतात. काहून तर बापा कुलदीपक आहे म्हणते. काय म्हणते, वंशाचा दिवा. जरा इकडं तिकडं मान फिरवून तर पहा, ते दिवा फडफड फडफड करू लागला की विझूनच गेला की अजून काय काय घडलंय. आता तुमच्याकडे नसेल, पण ज्यांचा खरंच कुळाचा दिवा म्हणून वाट पाहू पाहू जन्माला घातलंय, तुम्ही निरीक्षण करून तर पहा. एकुलतं एक कधी असेल की नाही. आता काही अपवाद वगळता समजा वाट पाहू पाहू झालेलं एकुलतं एक तर आळणी लाड केलेला असते त्याचा लहानपणापासून. आणि ज्या लेकरांचा आळणी फस लाड केलेला असते की नाही मायबापानं, ते मायबाप ध्यानावर नसतात. खरंच सांगतो तुम्हाला, जबाबदारपूर्वक बोलतो मी. त्यांना वाटतंय झालंय बापा कुठं ठेवू आता. अरे आनंदाच्या ठिकाणी चांगलीच गोष्ट आहे, पण तुमच्या त्या लाडाच्या अतिरेकानं ते बिघडून चाललंय. त्याला ते तुमच्या त्या दिवशी एका घरी कार्यक्रमाला गेलो, ते पोरगण खरंच एकुलतं एक पोरगण लहान लेकरं असं म्हणजे मांडीवर घेतलं आपल्या चारिकासारखं, ते
पप्पा त्याला काहीतरी शांत बस म्हणून लागले, पप्पाला थोबाडीत मारत होता. हे एवढंच हो, चारी काय एवढं ते पोरगा असेल असं छोटस पोर इथं घेतलंय ते, आणि त्याचा पप्पा म्हणजे मुक बसता बाळा भंतेजी आली, मुक बसता बाळा भंतेजी आली, आणि तेच पप्पा सांगत आहे ते त्याच्या तोंडात मारतात. वर तिकडून त्या मम्मीने घेतलं, बाजूलाच मम्मी होती, ते मम्मी ते म्हटलं हे घे म्हणे तुला, तू सांभाळ मी या. ते घेतलं मम्मीने, मम्मी म्हणते बाळा शांत बस ना, मुक मम्मीच्या थोबाडीत. मी तिथं जागेवरच सांगितलं त्यांना की ह्या संस्काराचा परिणाम आहे, म्हणून लाड करावा लेकरांचा, पण त्याचा अतिरेक बरा नाही. म्हणून लाडाच्या अतिरेकानं बिघडलेले लेकर घराघरात तुम्हाला सापडतील बघा. खाण्यापिण्याचा लाड करावा लेकरांचा, बिलकुल करा बाबा. तुमचे लेकर तुम्ही लाड नाही करणार तर कोण करणार, परंतु लाड करत असताना त्याचा अतिरेक होत असल्यामुळे मुलांना संस्कार मिळत नाहीत. आणि संस्कार मिळण्याचं एक वय असते. साप निघून गेल्यावर त्या फरकांडीला मारण्यात काही अर्थ राहत नाही. म्हणून लेकरं जोपर्यंत लहान आहे तोपर्यंतच त्यांना तुम्ही जसं वाकवायचंय, जिकडे झुकवायचंय तिकडे तुम्ही झुकवू शकता, म्हणजे तसे संस्कार देऊ शकता. एकदा ते शहाणी वयात येत असेल, तुम्ही बापा तुम्हाला तर अनुभवता असेल, तुम्ही म्हणत असाल काय ते डोळे फाडून पाहते, मम्मी पुन्हा बोलायचं नाही, पप्पा मला पुन्हा बोलायचं नाही, मी जेवणच करत नाही, असे करतात बघा. बऱ्याच घरातले मायबाप परेशान असतात, आम्हाला बोलून दाखवतात. हे यासाठी म्हणून सांगतो की मुलांचे वाढदिवस होतात, मुलींचे कमी होतात. मी नेहमी असं काही दृष्टांत वगैरे सांगत असतो. एक दृष्टांत तयार केलेला आहे बघा. मुली ह्या फॅक्स समान असतात, तर मुलं हे झेरॉक्स समान असतात. तुम्ही वाईट नका वाटू देऊ, पण हकीकत तशीच आहे. तुम्हाला सांगतो, अपवाद वगळतात, तुम्ही नाही तसे. पुन्हा म्हणाल बापा आमच्यावरले जोर दिसते, तसं नाही आहे, हकीकत मात्र तशीच आहे, अपवाद वगळता. तर मुली कशा समान असतात? फॅक्स समजते ना, तुम्ही हुशार आहे फार. फॅक्स मशीन असते की नाही एखाद्या कार्यालयामध्ये, ऑफिसामध्ये, तर इंग्लंड, लंडन, अमेरिका, कुठे कोणाला कॅनडाला फॅक्स करायचा एखादा पेपर कागद, या मशीन मध्ये टाकला की तिकडे त्या मशीन मधून त्यांना ऍट ए टाइम मिळते, बरोबर की नाही. इकडं जो कागद असेल, जसा असेल, ज्या क्वालिटीचं ते काय लिहिलं असेल ते त्याच क्वालिटीचं तिकडं ऍट ए टाइम मिळते. हे झालं फॅक्स. झेरॉक्स असते एक मशीन जागेवर, त्याच्या खाली ब्लँक पेपर्स असतात, बरोबर की नाही. आपण गेलो त्या दुकानात, याचा झेरॉक्स द्या म्हणतो, पण एवढ्यावरच थांबत नाही, तर त्या दुकानदाराला झेरॉक्स वाल्याला म्हणतो क्लिअर आलं पाहिजे. हे एक सांगतो. दुसरी गोष्ट, ब्लॅक अँड व्हाईट किंवा कलरची झेरॉक्स जी काही पाहिजे ती आपण मागतो, आणि त्यानं तिथं ठेवल्यावर खरंच त्याचा भरोसा नसते की ते क्लिअरच येईल की नाही. त्या मशीनीमधलं शाईचं बीचं जे काही असते ते जर बरोबर व्यवस्थित असेल तर झेरॉक्स व्यवस्थित मिळते, पण ते शाई टाकलेलं जर मशीन खराब झालेलं असेल तर एक तर लय डार्क येते, नाही तर एकदम फिकट येते, पुसटसं येते बघा, दिसत नाही बरोबर. तर मुलं जे असतात हे 24 तास जिंदगीभर मायबापाच्या घरीच राहतात, मायबापाच्या सोबतच राहतात. तुम्हाला इथं असलेल्यांना जर सोडलं तर बरेच मुलं ती झेरॉक्स त्यांची क्लिअर येईल की नाही याची काही गॅरंटी नसते. भले ही शेती त्यांच्याच वाट्याला आहे, प्रॉपर्टी त्यांच्याच वाट्याला आहे, घरादारावर त्यांचंच नाव आहे, आणि लाड सर्वात जास्त त्यांचाच आहे, पण तरी सुद्धा मुलींच्या तुलनेमध्ये, म्हणजे हे अपवाद वगळता सांगतोय तुम्हाला, पण अपवाद फारच कमी. अपवाद वगळता तुम्हालाही बहिणी असतील, तुम्हाला पत्नी असतील, तुम्हाला आया असतील, मावशा असतील, पण स्त्री ती पत्नी असेल कुणाची, बहीण असेल कुणाची, आई असेल कुणाची, आजी असेल कुणाची, आई वडिलांच्या बद्दल खरंच जर कोणाचं प्रेम सर्वात जास्त असेल, सर्वाधिक असेल, तर मुलांच्या तुलनेमध्ये मुलींमध्ये जास्त प्रेम असते बघा. भलेही तो भाऊ बोलवत नसेल माहेरी, कधी कधी काही ठिकाणी नाही का आई वडिलांकडे जाणं होत नसेल, ती भाऊजाई तिकडे आई वडिलांना त्रास देत असेल, तरी पण त्या भावाच्या मुलांमध्ये देखील त्या बहिणीचा जीव असते, आई वडिलांमध्ये जीव असते. याला त्याला विचारेल, फोन जर नसेल किंवा काय नसेल तर आई बाबाची तब्येत बरी आहे का,
भाऊजाई चांगली राहते का, वहिनी बरोबर राहते का, वहिनी औषध देते का, भाकर देते का, हे विचारते की नाही. आणि हे 24 तास घरातच राहते, त्याला वेळच भेटत नाही. बाहेरून आल्यावर आई जेवण केलं का तू, का तुझा चेहरा सुकलेला आहे, तुझी तब्येत वगैरे बरी आहे का, पोट दुखते का, कंबर दुखते का, हातपाय दुखते का, दवाखान्यात घेऊन जाऊ का तुला, का हिनं भाकर दिली की नाही, असं म्हणण्याचं तर बापा डेरिंगच होत नाही. तुमची गोष्ट वेगळी. पण परिस्थिती अशीच आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, खरोखर हा जो दृष्टांत आहे ना छोटासाच आहे, पण ह्याच्यामध्ये मुली खरंच फॅक्ट समान असतात. ह्या जरी नांदायला तिकडे जातात, पण तरी सुद्धा त्यांचा जीव, त्यांचं प्रेम, त्यांची आपुलकी आपल्या माहेरात असते, माहेरातल्या सगळ्या लोकांमध्ये असते. भावामध्येही जीव असतो. भलेही भाऊ भांडण करत असेल किंवा जीव लावत नसेल, बोलवत नसेल किंवा काही घेत देत नसेल, पण भावातही जीव असतो आणि आई वडिलांमध्येही जीव असतो. आणि त्यामुळे मुली ह्या श्रेष्ठ असतात. त्या दोन्ही घरी सुख देत असतात. मुलापेक्षा मुलगी बरी सुख देते दोन्ही. खरं की खोटं? या बाबा मोठ्यानं खरं म्हणू लागले, आणि खरंच खरं आहे, आपोआप वगळता. त्यामुळे शरणचा आज जो काही बर्थडे होतो आहे, तो बर्थडे खरंच महत्वाचा आहे. आपण प्रत्येकाने, आणि बर्थडे म्हणजे तरी काय हो, नुसताच केक आणेन, कट करणे, त्या हॅपी बर्थडे टू यू आणि मेणबत्त्या विझवायच्या आणि बस संपला विषय. आपण भगवंताने दिवे लावायला सांगितले लोकांना, नाही का, लोकांच्या जीवनात प्रकाश आणायला सांगितला. म्हणून कधी कुणाचा बर्थडे जरी करत असाल आणि केक जरी आणत असाल, तर त्याच्यावरची मेणबत्ती विझवायची नसते त्या लेकराकडून. हे पण सांगतो बोलता बोलता मी तुम्हाला, कारण विझवण्याचा संदेश दिला भगवंताने की प्रकाश देण्याचा संदेश दिला. म्हणून कधी तुमच्या पोरांचे, लेकरांचे वाढदिवस करत असाल आणि केक आणत असाल, त्याच्यावर मेणबत्ती असेल नंबरिंग वाली, तर ती विझवायची नाही, त्या लेकराच्या हातानं लावायची, पेटवायची. कारण प्रकाश पाहिजे ना जीवनामध्ये, काय अंधार पाहिजे? जीवनात प्रकाश पाहिजे की अंधार पाहिजे? प्रकाश पाहिजे. म्हणून मेणबत्ती विझवायची नसते, नाही का. आणि त्यामुळे हा एक छोटासा संदेश तुम्हाला मी देतो आहे. आणि आज आम्हाला अवसरमल परिवाराने या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल हालाकी आमची काही तब्येत बरी नाही आहे, म्हणून मी काही बोलणार नव्हतो. आणि दिवसेंदिवस तब्येत अशी बिघडतच आहे बघा, धावपळ आहे, काय 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 होते. त्यामुळे तर लोकांचं फार विनंती असते, आग्रह असतो की आमच्याकडे या ना, आम्हाला तारीख द्याच. बाबा ठीक आहे, पण ती किती लोकांना कशी तारीख देणार, हा एक मोठा पेच आमच्या समोर असतो. आणि त्यामुळे या ठिकाणी भिक्षू संघाला आपण बोलवलं. पूजाताईने विनंती केली, आमच्या उपरवट आई बाबा त्यांच्या वतीने ही तुमची विनंती, तुमचा आग्रह आम्ही स्वीकारला, तुमचं निमंत्रण आम्ही स्वीकारलं. आणि शरणच्या बड्डेला येऊन आम्हालाही आनंद झाला. तिचं नाव तिला विचारलं, तिला विश केलं. ती प्रसन्न आहे, तिचे माता पिता आहे प्रसन्न आहे, आजी प्रसन्न आहे, सगळं तुमचा परिवार धार्मिक आहे, श्रद्धावान आहे. आणि जीवनामध्ये खरंच हे जे तुम्हाला थोडक्यात उपदेश केला, हा अत्यंत महत्वाचा उपदेश आहे, धम्माचा उपदेश आहे. बुद्धाचा विचार आपण समजून घेतला पाहिजे. जीवन हे फार अनमोल आहे. त्या अनमोल जीवनामध्ये आपण स्वतःही आनंदी राहिलो पाहिजे आणि इतरांनाही आनंदी ठेवू शकलो पाहिजे, तर जीवनाला अर्थ आहे. कारण आपलं जीवन फार शॉर्ट आहे, थोडासाच पिरियड असतो प्रत्येकाकडे. आपण कधी जाऊ, आपलं कधी बटन दबेल सांगता येते का? काही सांगता येत नाही. म्हणून जेवढं आयुष्य आपल्या वाट्याला आलेलं आहे, त्या आयुष्याचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. राग, द्वेष, लोभ, अहंकार, ईर्ष्या, गाठी मारून ठेवणे, याला त्याला पाण्यात पाहणे, याच्या त्याच्या सोबत एकदम खेटतच राहणे आणि गाठी अशा पक्क्या जावळणे, तूही बोलू नको, मी बोलत नाही, आणि तुझ्याकडे आम्ही येत नाही, तूही आमच्याकडे येऊ नको. अरे काय अर्थ आहे त्यात? एक दिवस प्रत्येकाला सरणावर जावं लागणार आहे, एक दिवस प्रत्येकाला दवाखान्यात जावं लागणार आहे, एक दिवस आपोआप आपली ही वाचा बसणार आहे प्रत्येकाची. कारण बघा तुम्ही, अंथरुणावर खेळून लोक असतात, बोलण्याची इच्छा असते पण बोलू शकत नाही, उठण्याची इच्छा असते पण उठू शकत नाही. कोणाला असं मिठीत घेण्याची इच्छा होत असेल, कोणाला आई वडील बहीण भावाला, पण तेव्हा इच्छा असून पॉसिबल नसते. आणि म्हणून तशी अवस्था आपल्या वाट्याला येण्याच्या अगोदर आपण आपल्यात परिवर्तन घडवलं पाहिजे. चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, वाईट गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. जर आपण
आपल्याला कोणी त्रास देऊ नये, आपल्याला कोणी भांडू नये, आपल्याला कोणी रागावू नये, आपल्याला कोणी परेशान करू नये, आपल्याला कोणी सतावू नये, असं जर आपल्याला वाटते तर जगातील प्रत्येक प्राण्याला तसंच वाटते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले आपल्या समान सर्वांना समजलं पाहिजे आणि सर्वांना प्रेम आपुलकी जिव्हाळा दिला पाहिजे, धम्माचं आचरण केलं पाहिजे, बाबासाहेबांचा विचार आपल्या घरामध्ये ठेवला पाहिजे, तो आपल्या लेकरांना शिकवला पाहिजे. म्हणून सरते शेवटी सांगेल की शिक्षणच फक्त लेकरांना देत असताना म्हणजे केवळ शिक्षणच द्यायचे बा, चांगली नोकरी, चांगलं कॉलेज, चांगले क्लासेस, चांगलं कॉलेज, चांगली शाळा याचा जसा विचार करतो किंवा त्यांचा कपडा लत्ता सॉक्स बूट, त्याच्या बरोबर लेकरांना काय दिलं पाहिजे, वेळेत धम्माचे संस्कार दिले पाहिजे. कारण पाळण्यात बाळाचे पाय दिसतात, म्हणून लहानपणीच ओळखलं पाहिजे याचा स्वभाव कोणीकडे चालला, हिचा स्वभाव कोणीकडे चालला. आणि तुम्ही तसे सुज्ञ असता, लेकरांना बरोबर ओळखता, तुम्ही त्यांचं चालणं उठणं बसणं सगळ्या लक्षात येतं तुम्हाला स्वभाव, तर तो स्वभाव लहानपणात तुम्हाला बदलता आला पाहिजे. जर पोरग हट्टीपणा करत असेल, पोरगी हट्टीपणा करत असेल, चिडचिड करत असेल, दुसऱ्याला मारत असेल, एकदम रागात राहत असेल, क्रोधात राहत असेल, नाराज राहत असेल, किंवा जे काही लहानपणात दिसते आपल्याला ते जर अवगुण आहेत आपल्याला असं समजते ना, लगेच आपण त्याच्यावरती फोकस केला पाहिजे आणि बरोबर प्रेमाने आपुलकीनं त्यांचं माइंड डायव्हर्ट केलं पाहिजे त्या विषयापासून. आता सध्या बघा लेकरांना टीव्हीचे आणि मोबाईलचे नाद लागलेले आहेत, व्हेरी डेंजरस. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भले काही लोक लय असे लाडात येऊन वाटते ते सांगतात बघा भंतीचे आता मोबाईलचा हॅलो म्हणते कसं, हे तेवढ्या पुरतं सांगणं ठीक, पण मोबाईल कानाला लावणं लेकरानं इट्स व्हेरी डेंजरस. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लहानपणाचे आजार निघाले, लेकरांनी मोबाईल घेणं हे फार डेंजर असते. कारण मोबाईलचं सॅटेलाइट सोबत संबंध आहे, सॅटेलाइटचे तरंग असतात, हे डेंजर असतात मोठे. म्हणून लहान लेकरांना मोबाईल पासून आपण लांब ठेवलं पाहिजे. मोबाईल गरम होतो बघा, हातात ठेवलं तर बघा आता मुंग्या येऊ लागल्या, आता आम्हालाही वापरावं लागतो, खूप एडिटिंग करावं लागते, लोकांना पाठवावं लागते, हे सगळं काही काम करावं लागते ना, तर आमच्या हाताचा कधी सुरू होते बघा, मोबाईल गरम होते ना, पूर्ण मशीन आहे ती एकदम, आणि छोटासाच मोबाईल आहे त्याच्यात सगळी दुनिया आहे. आणि त्यामुळे हे जाता तुम्हाला सांगतो आहे की मोबाईल पासून लेकरांना लांब ठेवा, नको त्या गोष्टींपासून लेकरांना लांब ठेवा आणि लेकरांना धम्माचे संस्कार द्या, असा एक उपदेश शरणच्या बड्डेच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना देतो आहे. निश्चितचपणे आज तुम्ही जे काही भिक्खू संघाला बोलावून दान पुण्य ही धम्मदेसना, बुद्धपूजा, परित्राण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रभावाने शरण ह्या बालिकेस निरोगी उदंड आयुष्य लाभावे, तिला सुख शांतीचे जीवन प्राप्त व्हावे, तिच्या प्रगतीचा आलेख उंच आणि उंच भरारी घेत गगनास मिळावा आणि सर्वांगीण तिचा विकास व्हावा. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली एक भीमसुपुत्री बाबासाहेबांची लेखही तिच्यात आपण निर्माण करावी. बुद्धाची उपासिकाही तुम्ही आपण तिच्या माध्यमातून निर्माण करावी. तिला धर्मवान बनवावं, सिलवान गुणवान बनवावं आणि अभ्यासामध्ये सुद्धा तिला खूप हुशार बनवावं. अशा प्रकारची मंगलमैत्री व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.